नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती याबद्दल आपण विशेष माहिती पाहणार आहोत. तुमचा कटऑफ किती लागणार आहे, तुमची चापली चाचणी कशी होणार आहे आणि तुमची मुलाखत देखील कशा प्रकारे होणार आहे आणि तुम्हाला मुलाखतीबद्दल कसे प्रश्न विचारणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, उच्च न्यायालय मुंबई म्हणजे मुख्यालय मुंबईत तसेच नागपूर, औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवरून शिपाई, हमाल व फराश या पदाकरता निवड यादी प्रत्यक्ष म्हणजे यादी 2 वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात आली होती. मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला जागा कशा प्रकारे सुटलेल्या आहेत. बघा, मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी 570 जागा आहेत मित्रांनो आणि नागपूर या ठिकाणी 115 जागा आहेत आणि औरंगाबाद खंडपीठ म्हणजे 202 जागा आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमचं दिव्यांगासाठी इथं 23 जागा आहेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि नागपूर खंडपीठामध्ये 5 जागा आहेत आणि औरंगाबाद या खंडपीठामध्ये 8 जागा आहेत. तुमची यादी बघा कशी प्रकारे निवड आहे. तुमची 547 जागा हे काय मित्रांनो निवड यादी आहे आणि प्रत्यक्ष यादी तुमचे 137 ही आहे. हे तुमची मित्रांनो प्रत्यक्ष यादी आहे. इथं बघा तुमचं नागपूर या ठिकाणी 28 जागा आहेत प्रत्यक्ष यादी आणि औरंगाबाद या ठिकाणी खंडपीठ म्हणजे 48 जागा आहेत. म्हणजे तुमचं प्रत्यक्ष यादी वेगळी आणि निवड यादी वेगळी. म्हणजे तुमची निवड यादी ही अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे निवड यादी ही आहे मित्रांनो. तक्ता बघा, बघून घ्या. तर बघा, तुमची किती गुणाकरता परीक्षा झाली होती. बघा, लेखी परीक्षा तुमची उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 15 मार्क आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही 30 गुणाची परीक्षा दिलेली आहे. तुम्हाला 15 गुण घेणे हे अनिवार्य आहे. बघा, तुमची शारीरिक क्षमता म्हणजे तुमची चापली चाचणी या ठिकाणी तुम्हाला 10 गुण देण्यात आलेली आहे. ती पण आता अजून झालेली नाही मित्रांनो. तर तुम्हाला त्याची भरपूर तयारी करायची आहे. तुमची मुलाखत पण ही 10 मार्काची आहे म्हणजे 10 गुणाची आहे. तर बघा, पुढे बघूया मित्रांनो आपण. बघा, इथं तुम्हाला मुलाखतीसाठी बोलण्यात येणाऱ्या म्हणजे तुमची यादी जर तुमची निवड झाली असेल तर चापली चाचणीसाठी तुमची मुलाखतीसाठी बोलण्यात येणार आहे तुम्हाला. आणि उमेदवारांना ज्यांना अर्जासोबत नमूद व दाखल केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. म्हणजे तुम्ही जे कागदपत्र तुम्ही अपलोड केले आहे ते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. तसेच कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो म्हणजे प्रमाणपत्र व ID म्हणजे फोटो ID जसे की मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना यापैकी कोणताही पुरावा तुम्हाला नेण्याचे म्हणजे नेणं आहे. पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखेना लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता, मूळ प्रमाणपत्र तपासणी व मुलाखतीस खर्चाने तुम्हाला हजर राहावे लागेल. म्हणजे तुमचे स्वतःचे पैसे खर्च तुम्हाला जावे लागेल असे त्याने म्हटलेले आहे. चला तर पुढे बघू मित्रांनो. तर बघा, सामान्यतः खालील प्रकारच्या चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. बघा, ठराविक अंतर चालणे हे काय मित्रांनो चापले चाचणीसाठी आहे. बघा, ठराविक म्हणजे अंतर चालणे किंवा धावणे तुम्हाला दोन्ही पण कराव्या लागतील. तर वजन उचलणे व वाहून नेणे, जिने चढणे उतरणे हे पण तुम्हाला करावे लागेल. तर या ठिकाणी बघा, दुसरं काय आहे, फाईल कागदपत्रे किंवा सामान सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे पण तुम्हाला करावे लागतील. कोणत्या चाचणीमध्ये मित्रांनो, हे चापली चाचणीमध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. शारीरिक तंदुरुस्ती, संतुलन आणि चपलता तपासणी ही कामे तुम्हाला करावी लागतील. न्यायालयीन, कार्यालयीन व सहाय्यक कामासाठी आवश्यक कौशल्याची तपासणी केली जाते. बघा, हे पण तुम्हाला करावे लागेल. बघा, तुम्हाला मुलाखतीसाठी कसे प्रश्न विचारले जातील. बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर तुमचं नाव काय आहे, मग तुमचे नाव सांगायचे आहे. माझे नाव हे डॅडॅस आहे. 2 नंबर आहे मित्रांनो. बघा, 2चा प्रश्न कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. बघा, तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. तर तुम्ही सांगायचे आहे मी डॅडॅशा जिल्ह्यामधून आहे. कोणता पण तुमचा जिल्हा हो, औरंगाबाद असो, नागपूर असो, कोणता पण असो, तुम्हाला स्पष्टपणे सांगायचे आहे. तुमचे शिक्षण किती झालेले आहे असा बस पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तुम्ही सांगायचे आहे मी डॅडॅसपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तुम्हाला शिपाई पदावर काम करायचे आहे का, म्हणजे आहे. सरकारी सेवेत काम करून समाजसेवा करणे व स्थिर करिअर घडवणे हा माझा उद्देश आहे असं तुम्हाला म्हणजे याचं उत्तर द्यायचे आहे.
तर प्रश्न क्रमांक 5 बघा, न्यायालयातील शिपायाचे मुख्य कर्तव्य कोणते असते बघा. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात. फाईल नेणे, न्यायालयातील शिस्त राखणे, नोटीस पोहोचवणे व कार्यालयीन मदत करणे, हे तुम्हाला त्यांचे उत्तर सविस्तरपणे द्यायचे आहे. तर बघा 6वा प्रश्न काय बघा, न्यायालयीन शिस्त का महत्त्वाची आहे बघा. न्यायालयीन शिस्त महत्त्वाची काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. असा प्रश्न काय विचारू शकतात मित्रांनो, तुम्हाला गोंधळामध्ये टाकण्यासाठी. ते न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत व निष्पक्ष पार पाडण्यासाठी असा तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तुमची ताकद काय आहे बघा. तुमची ताकद काय आहे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त, हे तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहे. तुमची कमजोरी काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तुमची कमजोरी नेमकी काय आहे. नवीन कामात सुरुवातीला जास्त काळजी घेतो पण लवकर शिकतो, हे तुम्हाला तुमची कमजोरीचे म्हणजे तुम्हाला या कमजोरीबद्दल म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची कमजोरी काय आहे. त्याचं उत्तर तुम्हाला नवीन कामात सुरुवातीला जास्त काळजी घेतो पण लवकर शिकतो, असे तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. वरिष्ठांचे चुकीचे काम सांगितले तर, वरिष्ठांनी चुकीचे काम सांगितले तर तुम्हाला नेमके कोणते म्हणजे उत्तर द्यायचे आहे बघा. नम्रपणे योग्य माहिती विचारून नियमानुसार वागणे, हे तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. तणाव कसा हाताळायला तणाव कसा हाताळता बघा. तणाव तुम्ही एखाद्या गोष्टीचा तणाव तुम्हाला आला तर तुम्ही कसा हाताळता. शांत राहून परिस्थितीचा विचार करणे, हा त्यांचे उत्तर आहे. मग तुम्हाला असा जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न विचारू शकतात की भारताची राजधानी कोणती आहे. असा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की भारताची राजधानी कोणती आहे. तुम्ही सांगायचे आहे की नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तुम्हाला मग असं महाराष्ट्राबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे. त्याचे उत्तर काय मित्रांनो, मुंबई ही काय महाराष्ट्राची राजधानी आहे. तर प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण असे तुम्हाला विचारू शकतात. तर उत्तर काय मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. मग तुम्हाला विचारू शकतात की भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे. हा तर तुम्हाला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. तर बघा 15 प्रश्न काय आहे, भारतीय राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी काय दिलं मित्रांनो, बंगाल टायगर. बंगाल टायगर काय आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे बघा. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे. कोणता आहे मित्रांनो, इंडियन पिंकॉलॉल. काय मित्रांनो, इंडियन पिंकॉलॉल हे काय आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी पक्षी म्हणजे काय मित्रांनो, मोर. त्याला आपण इंडियन पिंकॉलॉल असे म्हटले जाते बघा. तर बघा तुम्हाला संविधानाविषयी प्रश्न विचारू शकतात की संविधान दिन कधी साजरा केला जातो. संविधान दिन कधी साजरा केला जातो, तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. तर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारू शकतात, महाराष्ट्र दिन कधी असतो बघा. हे तुम्हाला सोपे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. याबद्दल तुम्हाला आपण खूप याच्यामध्ये प्रश्न घेतले आहेत मित्रांनो, पण तुम्हाला 4-5 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर महाराष्ट्र दिन कधी आहे मित्रांनो, 1 मे या ठिकाणी 1 मे आहे. तर उत्तर काय मित्रांनो, 1 मेच आहे. तर बघा तुम्हाला 19वा प्रश्न मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर कोण होते, राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. तर प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो बघा. स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो. या ठिकाणी 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर बघा तुम्ही रोज आता तुम्हाला व्यायामाविषयी म्हणजे व्यायामाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तुम्ही रोज व्यायाम का करता, म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करता का असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. होय, मी नियमित व्यायाम करतो असं तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तर बघा 22वा प्रश्न आहे बघा, 2 किमी चालू शकता का, म्हणजे तुम्ही 2 किलोमीटर चालू शकता का. होय असं म्हणायचं तुम्हाला मित्रांनो, होय मी 2 किलोमीटर चालू शकतो. तर बघा 23वा आहे, वजन उचलण्याचा अनुभव आहे का, म्हणजे तुम्हाला वजन उचलण्याचा अनुभव आहे का असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. होय, नियमित सराव करतो, म्हणजे तुम्हाला असं उत्तर द्यायचं आहे की मी नियमितपणे सराव करत असतो. तर बघा 24वा प्रश्न आहे, जिने चढण्यास अडचण येते का, म्हणजे तुम्हाला विचारू शकतात की जिने चढण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते का, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही कामं करावे लागतात. तर नाही, तुम्हाला काय म्हणायचं उत्तर मित्रांनो, नाही, मला जिने चढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही असं तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. तर बघा चापले म्हणजे काय असते बघा. चापले नेमके म्हणजे काय असते असा तुम्हाला प्रश्न हे हमखास विचारू शकतात. वेगाने हालचाल व दिशा बदलण्याची क्षमता, हे काय मित्रांनो, चापले चाचणीचे उदाहरण आहे. धावण्यापूर्वी काय करावे बघा. धावण्यापूर्वी नेमके काय करावे हाच तुम्हाला प्रश्न विचारू शकतात.
वॉर्मअप करणे. हा काय मित्रांनो वॉर्मअप करणे म्हणजे धावण्यापूर्वी करायची असते. बघा शारीरिक तंदुरुस्ती का महत्त्वाची आहे बघा. तर काम करणे कार्यक्षमतेने करण्यासाठी काय मित्रांनो काम कार्यक्षमतेने करण्यासाठी हे उत्तर आहे मित्रांनो त्याचं. तर बघा 28 मित्रांनो प्रश्न संतुलन कसे सुधारता येते बघा. संतुलन कसे सुधारता येते असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. नियमित व्यायाम व सरावाने काय मित्रांनो नियमित व्यायाम व सरावाने हे आपलं योग्य आन्सर होईल बघा. 29वा प्रश्न आहे मित्रांनो चपलता वाढवण्यासाठी कोणता व्यायाम उपयुक्त आहे बघा. चपलता वाढवण्यासाठी कोणता व्यायाम हा उपयुक्त ठरत आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो काय प्रश्न उत्तर काय मित्रांनो शटल रन. काय शटल रन याचं उत्तर काय शटल रन हे आपलं योग्य आन्सर होईल बघा. 30वा प्रश्न आहे रोज किती वेळा व्यायाम करता का बघा. रोज किती वेळा व्यायाम करता असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर तुम्ही उत्तर सांगायचे 30 ते 60 मिनिटे मी रोज व्यायाम करतो हे तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. तर 31वा प्रश्न आहे मित्रांनो न्यायालयीन भांडण झाल्यास काय कराल. न्यायालयात समजा भांडण झाल्यास नेमकं तुम्ही काय कराल असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर शांततेने परिस्थिती नियंत्रणात आणून वरिष्ठांना कळविणे हे त्याचे उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो महत्त्वाची फाईल हरवली तर म्हणजे तुमची एखादी महत्त्वाची फाईल हरवली तर तुम्ही नेमके काय कराल. तर त्वरित वरिष्ठांना माहिती देणे हे काय मित्रांनो महत्त्वाची फाईल हरवली तर हे तुम्हाला त्वरित काम करायचे आहे. कोणतं करायचे आहे त्वरित वरिष्ठांना माहिती देणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. उशीर झाला तर बघा तुम्हाला या ठिकाणी कधी बी ऑफिसला सर समजा तुम्हाला जाताना उशीर झाला तर तुम्ही नेमकं काय कराल कारण सांगून पुन्हा उशीर होणार नाही याची काळजी घेईन हे तुम्हाला त्यांचे सविस्तरपणे उत्तर द्यायचे आहे. बघा 34वा प्रश्न कोणता आहे टीममध्ये काय काम करू शकता का. टीममध्ये काम करू शकता का होय त्याचं उत्तर काय द्यायचं मित्र तुम्हाला होय द्यायचे आहे. तर आदेश पाळणे का आवश्यकता आहे बघा. आदेश पाळणे हा का आवश्यकता आहे. स्थिर शिस्त आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी हे काय म्हणतात आदेश पाळणे आवश्यकता आहे. स्थिती आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी हे तुम्हाला त्याची उत्तर द्यायची आहे. बघा तुमचा आवडता छंद कोणता आहे. तुमच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तुमचा आवडता छंद कोणता आहे. वाचन खेळ स्वतःचा छंद सांगा म्हणजे तुम्हाला वाचन तुम्हाला करा वाटते का तुम्हाला गाणे आवडतात का तुम्हाला खेळ कोणता खेळ आवडतात का तुम्हाला म्हणजे तुमचा जे आवडता खेळ आहे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगायचं आहे. बघा इथे तुम्हाला तुमचे ध्येय काय आहे असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तुमचे ध्येय नेमके काय आहे. तर तुम्ही सांगायचे आहे की प्रामाणिकपणे सरकारी कर्मचारी बनणे हे तुमचे ध्येय आहे. बघा तुमचा आदर्श कोण आहे असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तुमचा आदर्श कोण आहे. म्हणजे स्वतःचे उत्तर स्वतः द्या म्हणजे तुमचा कोणीही पण असो आदर्श त्यांचे तुम्हाला नाव सांगायचे आहे. तर बघा या ठिकाणी 39वा प्रश्न आहे तुम्हाला संगणकाचे ज्ञान आहे का असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की मूलभूत ज्ञान आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला ज्ञान आहे असं तुम्ही सांगू शकता. तर 40वा प्रश्न बघा लोकांशी संवाद साधताना काय काळजी घ्याल. बघा लोकांशी संवाद तुम्ही साधत असाल तर तुमची नेमकी काळजी कोणती घेतली पाहिजे. नम्रता व संयम हा काय मित्रांनो नम्रता व संयम हे तुम्हाला म्हणजे याची काळजी घेतली पाहिजे. बघा प्रश्न आहे 41वा राष्ट्रगीत कोणी लिहिले. हा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की जनरल नॉलेज आहे. राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे. कोण लिहिले मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. कोण लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो राष्ट्रगीताचे नाव काय आहे. बघा तुम्हाला प्रश्न साधा आहे पण तुम्हाला विचारू शकतात की राष्ट्रगीतचे नाव आपल्याला सांगायचे आहे. तर काय आहे जन गण मन हे काय राष्ट्रगीताचे नाव आहे. बघा 42वा प्रश्न आहे भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर किती आहेत 24 आरे आहेत. बघा या ठिकाणी 44वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर डिस्ट्रिक्ट म्हणजे हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. गोदावरी नदीला काय म्हणतात. बघा गोदावरी नदीला नेमके काय म्हटले जाते. तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. हे तुम्हाला सिंपल प्रश्न विचारू शकतात. तर बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ म्हणजे कोणताही नाही. भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ हा कोणताही नाही असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बस तुमचा सर्वात मोठी जमेची बाजू कोणती आहे. बघा तुमची सर्वात मोठी जमेची बाजू कोणती आहे. बघा
या ठिकाणी तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात. मेहनत आणि जबाबदारी हे तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. न्यायालयीन गोपनीयता का महत्त्वाची आहे बघा. न्यायालयीन गोपनीयता का महत्त्वाची आहे? त्याचं उत्तर काय मित्रांनो, संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी. हे काय मित्रांनो, न्यायालयीन गोपनीयता महत्त्वाची आहे, हे तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचे आहे. तर बघा या ठिकाणी तुमचा प्रश्न काय आहे आता, तुम्ही दबावाखाली काम करू शकता का? तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की तुम्ही दबावाखाली म्हणजे काम करू शकता का? तुम्हाला उत्तर द्यायचे आहे होय, मी दबावाखाली काम करू शकत. या ठिकाणी मित्रांनो त्यांचा प्रश्न चुकलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुम्ही दबावाखाली काम करू शकता का हा त्यांचा प्रश्न होता, पण तुम्ही दबावाखाली काम करू शकत नाही याचं तुम्हाला उत्तर नाही द्यायचं आहे, पण या ठिकाणी होय दिलेले आहे. बघा तर बघा 50वा प्रश्न आहे, तुम्ही निवडले गेलात तर काय कराल? बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर निवडले गेले तर तुम्ही नेमके काय कराल? प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे आणि जबाबदारी काम करेन, हे तुम्हाला त्यांचे सविस्तरपणे उत्तर द्यायचे आहे. तर बघा आपण कटापाबद्दल आपण माहिती सांगली नाही, तर कटापाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत की कटाप कसा लागणार आहे. बघा या ठिकाणी आपण कटापाबद्दल माहिती सांगणार आहोत. तर बघा या ठिकाणी तुमची चापली चाचणीची तुम्हाला आता कटाप लागणार आहे मित्रांनो, तर काळजी करायची नाही. कटाप हा खूप काळजीपूर्वक लागणार आहे. तर कटाप कशा प्रकारे लागणार आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा या ठिकाणी तुमचा कटाप म्हणजे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचा कटाप हा 20 ते 22 पर्यंत लागेल मित्रांनो. बघा मुंबई उच्च न्यायालयाचा कटाप हा 20 ते 22 पर्यंत लागेल आणि नागपूर खंडपीठाचा तर या ठिकाणी बघा 22 ते 24 पर्यंत लागेल. बघा 22 ते 24 पर्यंत हा कटाप लागेल. किती लागेल मित्रांनो? 22 ते 24 पर्यंत. आणि नागपूर खंडपीठ नागपूर नाही मित्रांनो, औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी मित्रांनो तुमचा कटाप हा 22 ते 23 लागेल. किती मित्रांनो? 22 ते 23. नागपूर म्हणजे औरंगाबाद या खंडपीठाचा निकाल म्हणजे 22 ते 23 लागेल. म्हणजे आसपास मित्रांनो 1-2 मार्क कमी जास्त होईल मित्रांनो, पण कटाप हा खूप कमी लागणार आहे. तर असे होतं मित्रांनो आपली महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.